असेना. राजा रावण त्या ठिकाणी असणाऱ्या आपल्या बाबाश्री असते काळनेमीला सांगू लागलेले आहेत. त्या ठिकाणी असणारी धारा तीर्थी लक्ष्मणजी पडलेले आहेत आणि लक्ष्मणजीला उठवण्यासाठी हनुमंतराय अतिशय त्या ठिकाणी तातडीने औषधी आणण्यासाठी गेले. तुला काही एकच कार्य करायचं, लवकरात लवकर त्या ठिकाणी जायचं, मायावी असणारं सरोवर निर्माण करायचं, मायावी असणारा आश्रम निर्माण करायचा, त्या ठिकाणी असणाऱ्या साधूचं स्वरूप धारण करायचं आणि त्या हनुमंताला विघ्न करायचंय, कपट करायचा. काळनेमी ऐकून घेऊ लागलेला, ऐकत ऐकत असताना विचार करतोय, जर का हे राजा रावणाचं जर मी ऐकलं, तर जर मी काही कपट केलं तर या ठिकाणी नक्कीच कपटाचं निष्पट झाल्याशिवाय राहत नाही. आणि जर काही मी राजा रावणाचं नाही ऐकलं तर मला राजा रावणाच्या हातानं मरावं लागेल. मग या राजा रावणाच्या दुष्टाच्या हातानं मरण्यापेक्षा त्या रामभक्ताच्या हातानं मेलेलं कितीही पटीनं चांगलं. मग राजा रावणाचं ऐकलंच पाहिजे असा काळले मी मनामध्ये विचार करू लागलेला. ऐसा कोण आहे थोर उलंगू शके तुझे उत्तर, वेगे करूया नमस्कार, निशाचर उसळला. काळले मीने विचार केलेला आणि विचार करून असणाऱ्या त्या राजा रावणाच्या शब्दाला होकार जिथे दिलेला आणि काळने मी सांगू लागलेला, ए रावणा, अरे 14 चौकड्याचा असणारा तू राजास, असा या त्रितळामध्ये तुझं शब्द उल्लंघन करण्याला आतापर्यंत जन्माला आलेला नाहीये. कारण का तुझ्या शब्दाला वेटेज आहे, तुझ्या शब्दाला नक्कीच किंमत आहे. अरे मी कोण आहे नाही म्हणणारा, मी तुझ्या शब्दाला नकार देणारा मी कोण आहे. तुझे सांगशील ते मला या ठिकाणी प्रमाण मान्य आहे. तुझे मला काम सांगशील ना या ठिकाणी अतिशय आनंदाने मी करेल. मी लवकरात लवकर जायला तयार आहे. काळने मी तयार झालेला. पर्वता पावे जो मारुती तवा पण गेला शीघ्र गती, माया केली अति निगुती, तेही निश्चिती परिसावी. अतिशय तातडीनं त्या ठिकाणी काळने मी तयारी केलेली आहे मनाच्या वेगानं. कारण का ते निशाचर आहेत, ते अतिशय मायावी आहेत, अतिशय दुर्धर आहेत, कपट करण्यामध्ये माहीर आहेत. क्षणाचाही विलंब केला नाही. हनुमंताच्या अगोदर असणाऱ्या त्या पर्वताच्या पायथ्याशी हा काळनेमी नावाचा दुधर आणि दुष्ट राक्षस त्या ठिकाणी येऊन पोहोचलेला. बरं पोहोचलून काही शांत बसलाय का? आता कशा पुढे कार्य करतोय ती या ठिकाणी ऐका. तेथे जाऊन आपण रक्षक, तेथे जाऊन या रक्षोगन केला आश्रम निर्माण, फळे जळे संपूर्ण, वृक्षरोपण अतिरमे. काळनेमी असणाऱ्या पर्वताच्या पायथ्याला जाऊन बसलेला, जाऊन पोहोचल्याच्या नंतर असणारा मायावी त्या ठिकाणी सरोवर निर्माण केलेला. मायावी असणाऱ्या त्या ठिकाणी बघा झाडा झुलप पशु आणि पक्षीची निर्मिती केलेली आहे. जणू की त्या ठिकाणी हनुमंताला आल्याच्या नंतर वाटावा खरोखरच असणारा कितीतरी वर्षापासून असणारा हा साधूचा आश्रम आहे. कितीतरी दिवस असणारा हा साधू या ठिकाणी तपश्चर्या करतोय, खूप असणारा पुण्यवान आहे. अशा प्रकारे हनुमंताचं मन त्या ठिकाणी रममान व्हावं तशा प्रकारे त्या ठिकाणी योजना त्या ठिकाणी आखलेली आहे. आणि अशी योजना आखून काळनेमी हनुमंताची जिथे वाट बघू लागले. अग्निहोत्र तापसेवेशी निशाचर, दिशे उपवासी निरंतर, गेले उदर कपाटे. काळनेमीने कशा प्रकारे असणाऱ्या स्वतःचं स्वरूप त्या ठिकाणी केलेलं. वर्षानुवर्ष असणाऱ्या ना त्या ठिकाणी बघा अन्नाचा हक्कही सेवन केलेला नाही. जे असणारे साधू असतात ना फक्त तळहातावर बसल एवढं पाणी प्राशन करतात. त्यांचं शरीर असणारं क्रश झालेलं असतं. अगदी तशा प्रकारे ह्या काळनेमीने काय केले आपली अवस्था बनवलेली आहे. डोक्यावरचे केस असणारे उंचचे उंच वाढलेले आहेत आणि असणाऱ्या साधूच्या वेशामध्ये हा काळनेमी हनुमंताची जिथे वाट बघू लागलेला आहे. जटाचा संभार परिधान त्याची वल्कळांबर, वक्री वाढले शमश्रुफार, अति विचित्र भासते. अतिशय विचित्र असणारा त्या ठिकाणी भासावा.
एखाद्या व्यक्तीने जर बघितलं तर वाटावं नक्कीच असणारा कूप असणार बघा. दिवसापासून असणार आहे शरीर झालेलं घेतलेलं नाही. भगवंताच्या भक्तीमध्ये हा असणारा लीन आहे. येणारा काय फक्त असणारा हवाच प्राशन करतो की काय. समाजामध्ये असे काही साधू आहेत, ह्या साधूला ओळखलं पाहिजे, कारण हे भक्ती करत नाही आहेत. बघा भक्तीचे त्या ठिकाणी दोन प्रकार पडतात. एक तर बाह्यरंगाने भक्ती करणं आणि अंतरंगाने भक्ती करणं. काळनेमी सारखे असणारे भोंदू बाबा बाह्यरंगाने भक्ती करतात. अरे भगवंताकडे असणारी ही बाह्यरंगाने भक्ती चालत नाहीये. अंतरंगाने भक्ती करावी लागते. त्यावेळेस असणारा भगवंत आपलाच होत असतो. बोला काक बळ हात लिंग बुडाले केसाते वाम प्रस्तरूप तेत हो जप करीत एकाग्रे. हातामध्ये त्या ठिकाणी जपाची माळ घेतलेली आहे. हॅलो चित्त मन आणि बुद्धी त्या ठिकाणी एकाग्र केलेली आहे. आणि त्या ठिकाणी असणाऱ्या स्तब्ध असणाऱ्या अवस्थेमध्ये जिथे लक्ष जिथे विचलित नाहीये, भगवंताचं नामस्मरण करण्याचं सोंग घेतोय. कसं समाजामध्ये पण असे काही लोक आहेत की भगवंताचं नामस्मरण करण्याच्या त्या असणाऱ्या बघा दृष्टीपुढं त्या असणाऱ्या पांघरुणा चालून असणारे क्रूर करते करतात. अगदी तशा प्रकारे हा काळनेमी हनुमंताची त्या अवस्थेमध्ये वाट बघू लागलेला आहे. प्रभु रामचंद्र भगवान की जय. श्री गणेशाय नमः. श्री सरस्वती नमः. श्री रामचंद्राय नमः. काक बळ हात लिंग बुडाले झाली पुढे घ्या. हाती घेऊन जपमाळी बुवळे नेली भुवयांतळी. जैसी खेचरी मुद्रा लाविली तैसी शैली दिसत आहे. बघा त्या ठिकाणी असणारे एखाद्या माणसाला खूप दिवसापर्यंत असणारं अन्न आणि पाणी त्या ठिकाणी खायला मिळू नाहीये. त्याचं असणारं पोट अगदी पाठीला चिकटतंय. डोळे त्या ठिकाणी असणारे खोल खोल जातात. चेहरा असणारा निस्तेज होतो. शरीर असणारं काष्टासारखं वाळून जातं. त्याच्याकडे जर काही बघितलं ना तर नक्की असावा हा 6 महिन्यानं एका जागेवर असणारा रोगी माणूस एका जागेवर पडलेला आहे. अशा प्रकारे शरीर तिथे त्या ठिकाणी काष्टासारखं झालेलं असतं. अगदी तशा प्रकारे हा काळनेमीने स्वतःची अवस्था त्या ठिकाणी आपल्या असणाऱ्या मायेनं त्या ठिकाणी निर्माण केलेली आहे. आणि जसं काय प्रकारे असणाऱ्या त्या एखाद्या असणाऱ्या तळ्यामध्ये एक असणारा बदक असतो. तो काय करतो साधू सारखा त्या ठिकाणी बघा त्या असणाऱ्या माशाची वाट बघत असतो. अगदी तशा प्रकारे हा काळनेमी त्या हनुमंताची वाट बघू लागलेला आहे. कालोनिया वज्रासन करोनिया एकाग्रमन भगवत धरोणी ध्यान पाहे आगमन कपीचे. हो त्या काळनेमीने काय केलेलं आहे बघा. वज्रासन घातलेलं आहे. डोळे मिटलेले आहेत. हातामध्ये जिथे जपाची माळ घेतलेली आहे. असं त्या ठिकाणी बघा अंतर्मनानं भगवंताची भक्ती करतोय असा त्या ठिकाणी दर्शवू लागलेला आहे. आपण या ठिकाणी जर काही 5 मिनिटं 10 मिनिटं जर या ठिकाणी पोतीला बसलो तर 100 वेळेस पायाची आडली काडी काढली जाते. तो काळनेमी काळनेमीने सुद्धा तसं केलेलं नाहीये. काळनेमी असणारा त्या ठिकाणी बघा वज्रासन घातलेलं आहे. मांडी मोडत नाहीये आणि हनुमंताची वाट बघू लागलेला आहे. उदका माझी असे बक जैसा कोणी सात्विक जळवासी पुण्यश्लोक ऐसा देख दिसत असे. हो त्या असणाऱ्या बदकाप्रमाणे एक असणारा तळ असतं किंवा सरोवर असतं. त्या सरोवरामध्ये पांढरा शुभ्र असणारा तो बगळा असतो बघा. तो बगळा काय करतोय त्या ठिकाणी असणाऱ्या साधूच्या वेशामध्ये साधू सारखा त्या ठिकाणी बघा थांबतोय. त्या असणाऱ्या माशाला वाटतंय कुणीतरी असणारा सज्जन आहे, कुणीतरी असणारा साधू आहे. म्हणून असणारा मासा अगदी जवळजवळ येतो आणि जवळजवळ आल्याच्या नंतर हा साधू सारख्या असणाऱ्या वेशामध्ये त्याच्या असणाऱ्या स्वभावामध्ये असणाऱ्या साधूपणाच्या असणाऱ्या वेशामध्ये तो बगळा काय करतो आपल्या जवळ आलेल्या त्या माशाला गिळण करतो. अगदी तशा प्रकारे हा काळनेमी हनुमंताला गिळण्यासाठी तशा प्रकारे थांबलेला म्हणून सांगतात. मत्सालिया दृष्टी तळी घटका ओनी सळा गिळी ते बी राक्षस कपट मेळी कपी आगमन शैली पाहतसे. हो त्या ठिकाणी असणारा तो बदक काय करतो त्या ठिकाणी असणारा काही वेळापर्यंत असणारा डोळे मिटून असणारा तो पाण्यामध्ये स्तब्ध थांबतो.
त्या माशाला असं वाटतं की काहीतरी खाद्य आहे, काहीतरी भक्ष्य आहे, म्हणून तो मासा काय करतो, शांत असणारा बघा त्या असणाऱ्या बदकाच्या पायाच्या अगदी जवळ येतो. जवळ आल्याच्या नंतर यानं जे काही साधूचं ढोंग केलेलं आहे, ज्यानं जसं काय प्रकारे साधूसारखं त्या ठिकाणी आव्हानलेलं आहे ना, तो बदक काय करतो, गटकून असणाऱ्या त्या माशाला गिळून टाकतो. अगदी तशा प्रकारे समाजामध्ये पण असे काही बघा बदकासारखे असणारे साधू आहेत, ते असणाऱ्या सर्वसामान्य असणाऱ्या बघा जीवाचं, सर्वसामान्य असणाऱ्या त्या ठिकाणी भक्ताचं नक्की शोषण केल्याशिवाय राहत नाही. तव दक्षिण दिशेच्या भागी जैसी मूस होतीली आगी की नक्षत्रांचा पुंज स्वर्गी दिसे वेगी धावत. तेवढ्यामध्ये असणार दक्षिण दिशेला त्या ठिकाणी असणार लाल बुंद त्या ठिकाणी दिसू लागलेले कृत्य. तशा प्रकारे सूर्य उगवावा, सूर्य उगवल्याच्या नंतर असणारं लाल लाल दिसतं. अगदी तशा प्रकारे त्या ठिकाणी बघा विजासारखं चमचमकू लागलेलं आहे. तिकून असणारं हनुमंताचं उड्डाण त्या ठिकाणी पर्वत माथ्याला येऊ लागलेलं आहे. हे असणारं काळनेमीनं बघितलं. आता मात्र हनुमंताचं उड्डाण जवळ आल्याच्या नंतर काळनेमीची काय अवस्था होते की बाळ सूर्य उदयाला तैसा येतसे दादूला नातरी शेषफणाहुनी निष्ठला मनी निघाला चरावया. हो, या ठिकाणी असणारा सूर्य त्या ठिकाणी उगवल्याच्या नंतर अंधार नाहीसा होतो. आणि तशा प्रकारे असणारा लकलक करत असणारा प्रकाश जो त्या ठिकाणी येत असताना समोर या ठिकाणी बघितली गेलेली आहे. तशा प्रकारे बघा शेषनाग असतो, त्याच्या असणाऱ्या फडीवर असणारा एक असणारा बघा एक मणी असतो, तो असणारा रात्री चमकतो. म्हणून तो असणारा सर्प काय करतो, संध्याकाळच्या वेळेला मध्यरात्रीच्या वेळेला तो काय करतो, आपला असणारा जो काही मणी आहे ना, तो असणारा भक्षण करण्यासाठी त्या ठिकाणी बाजूला ठेवतो आणि त्याच्या प्रकाशानं अगदी असणारा काय करतो, काही वेळाच्या नंतर बघा आपला असणारा भक्षण करत असतोय. अगदी तशा प्रकारे तिकून असणारा एवढा असणारा दिव्य प्रकाश त्या ठिकाणी त्या काळनेमीला दिसू लागलेला आहे. ऐसे उड्डाण कपिनाथा आले पर्वताचे माथा देखता कांत राक्षस चिंता धीर सर्वथा न धरवे. अशा असणाऱ्या अवस्थेमध्ये त्या ठिकाणी असणारा तो काळनेमी फक्त हनुमंताची वाट बघू लागलेला आहे. तिकून असणारा हनुमंताचं उड्डाण त्या ठिकाणी आलेलं आहे. हनुमंताचं उड्डाण असणाऱ्या पर्वताच्या पायथ्याला येऊन ठेपलेलं आहे. आता काळनेमी विचार करू लागलेला आहे. काळनेमीच्या मनामध्ये धगधग वाटू लागलेली आहे. आता काय करावं, अशा प्रकारे असणाऱ्या द्विधा मनस्थितीमध्ये हा काळनेमी पडला गेलेला आहे. डोळा पडली झापडी हाता वळली वेंगडी पडली मनाची मुरकुंडी नावेक भवंडी त्यासी आली. बघा या ठिकाणी जर काही वाईट कार्य जर करायचं असेल, दुसऱ्याला जर काही फसवायचं असेल, दुसऱ्याला जर काही बेजार करायचं असेल ना, तर बघा अगोदर स्वतःची असणारी वाईट अवस्था होत असते, पण ते माणसाला त्यालाच लक्षात येते, दुसऱ्याला लक्षात येत नाहीये. जर कपट करायला गेला तर स्वतः अगोदर या ठिकाणी परेशान व्हावं लागतं. अगदी तशा नियमाप्रमाणे या ठिकाणी हा राक्षसाने काय केलं होतं, हनुमंताला तर कपट करायचं, त्या ठिकाणी कपटाची बाधा करायची, राम भक्ताला रोखायचं, राम भक्ताला अडवायचं. मग आता असणारी हा राक्षसांची अवस्था अतिशय दयनीय होऊ लागली. काय झालं, तो डोळ्यावर असणारी झापडी पडलेली आहे, चक्कर येऊ लागलेली आहे, काहीच कळत नाही कुठं आलोय, काय करायचंय, अवस्थेच्या बाहेर पडलेलं आहे. मग सावध होऊन पाही विचारून आपुलेच देई मने मज झाले काही आठव नाही कार्याची. त्या ठिकाणी असणारा त्या काळनेमीला बघा भुरळ पडलेली आहे. नवे असणारा तो बेसावध आतापर्यंत झालेला होता, परंतु त्या ठिकाणी काही क्षणामध्ये तो सावध झालेला आहे. सावध होऊन असणाऱ्या आपल्या असणाऱ्या स्वतःच्या मनाला स्वतःला बोलू लागलेला आहे, अरे मला काय झालं, मी या ठिकाणी तर कार्य करायला आलो आहे, मग मला एवढा विसर का पडला, मला या ठिकाणी काहीच का कळत नाहीये, मला कार्य करायचं, क्रिया करायची आहे, मला का बरं आठवत नसेल, माझी अशी अवस्था का बरं झाली असेल. अशा प्रकारे तो राक्षस द्विधा मनस्थितीमध्ये त्या ठिकाणी पडला गेलेला आहे. सकळ जन्माचे निजसार मज जोडो आले साचार आणि मी दूषित पामर स्वहित विचार नाठवे. काळनेमी असणारा पुन्हा त्या ठिकाणी विचार करू लागलेला आहे, अरे या ठिकाणी ज्या कार्यासाठी मी आलेलो आहे, पण या ठिकाणी काय झालं बघा, या ठिकाणी मला हनुमंताला या ठिकाणी बाधा करायला आलो आहे, परंतु एका बाजूने जर विचार केला
तर या ठिकाणी असणार मला हनुमंतानं हातानं मरण येणार आहे, मला रामाच्या हातानं मरण येणार आहे, माझं या ठिकाणी बघा काय होणार आहे, मला सायुज्याची प्राप्ती होणार आहे. एका असणाऱ्या दृष्टीने काळने मी खुश होऊ लागलेला आहे, तर दुसऱ्या दृष्टीने असणारा मी राम भक्ताला या ठिकाणी कपट करतोय. ह्याच्याही मनामध्ये असे विचार येऊ लागलेले आहेत. म्या स्वामी कार्य साधावे येते की मुक्त व्हावे कपी हस्ते, ते विसरोनी निज कार्याते मूर्छित चित्ते पडिलो असे. हो, त्या ठिकाणी काळनेमीच्या मनामध्ये बघा असणारा संभ्रम निर्माण झालेला आहे. मी या ठिकाणी जिथे माझ्या असणाऱ्या स्वामीचं म्हणजे राजा रावणाचं कार्य या ठिकाणी पूर्णत्वाला न्यावं, काही या ठिकाणी हनुमंताला विघ्न करून या ठिकाणी बघा याला बाधा करून या ठिकाणी हे कार्य पूर्ण करावं, या असणाऱ्या द्विधा मनस्थितीमध्ये मी पडलेलो आहे, मला काहीच कळत नाही. अशा प्रकारे असणाऱ्या त्या काळनेमीचे द्विधा मनस्थितीमध्ये तो असणारा खाली पडला गेलेला आहे. ज्ञानदेव नागरगोजे घागरवाडा. चला प्रभु रामचंद्र भगवान की जय, हनुमान महाराज की जय. श्री गणेशाय नमः, श्री सीताय रामचंद्राय नमः. आयुष्य विचारोनी मनी स्वस्त बैसला सनी, कपिने देखिला दुरोनियम मग दाहो नित्य थे आला. पहिला नमस्कार रामचंद्राला, दुसरा नमस्कार राम भक्ताली आणि तिसरा नमस्कार सीता देवेली. सीता देवेकडेच असा बाराने असणारे जुकुमदारी संसारातली कशाची चलविण्याची देवदेव करण्याची. मग असणारा काय झालं, काळ नेहमी असणारा आला कुठं, पर्वताला असणारा पर्वताच्या पायथ्याला, आणि इगिन करण्याला आला कुणाला, ते असणार आपल्या हनुमंतरायाला. पाहितलं अहो वेश कसा धरला, साधूचा असणारा वेश धरला. दुरोणी देखील तपस हरसित कपीचे मानस, बरला सर्वांगी उल्हास ऋषी मनास तेथे आला. मग असणार हनुमंतरायाचं उड्डाण आलं, त्याच्यापेक्षा पुढं असणारं काळनेमीचं उड्डाण आलं, आणि तिथं असणारा आश्रम तयार केला, फुलं बाग फळ तळ सगळं निर्माण केलं. आणि हनुमंतरायाला बघितल्यावर असणारा उल्हास आला का, राम भक्ताची असणारी भेट होणार आहे आपल्याली, असं कुणाला वाटलं काळनेमीला. हनुमान श्रीराम किंकर राम रूप सरचर, हो देखो सर्वदा साचर प्रेम थोर श्रीराम. रामचंद्राचा असणारा प्रेम होता हनुमंतरायाला. हनुमंत असणारे निस्सीम असणारे राम भक्त होते, आणि कार्य करायला आलते कुणाचं, रामचंद्राचं कार्य होता. व काय कार्य होतं, असणारा पर्वलता जाऊन वली आणायची, लक्ष्मणाला उठवायचं. हे निस्सीम भक्तीनं असणारं कार्य कोण, हनुमंतराया करू लागले. जैसी जैसे अंतव्रती ते जगाचे तैसेच देखती, तेही विषयाची उपपती शिलोक संपत्ती परिसावी. मग असणारा कसं आहे, ज्याची जशी मनात वरती असं पुढं दिसतंय. हनुमंतराया कसे होते, राम भक्त होते, त्यांच्या मनात काहीच नव्हतं. आणि इकडं काळ नेहमी असणारा कसा होता, काळच होता, राजा रावणाचा सेवक होता. इडा उचलला होता पैनीचा. काय इडा उचलला होता, मी असणारा राजाचं कार्य करीन, हनुमंतरायाला गुमीन, हे कार्य होतं. हनुमंतरायाचं कार्य काय होतं, मी असणारा काय करीन, वली आणून लक्ष्मणाला उठवील. सजनाचे मुख्य लक्षण बर्म रूप सवे आपण, जग देखणे बर्म पूर्ण कपट चिन्ह तो ज्ञानो. अहो सज्जनाचं लक्षण असं कसं आहे, हनुमंतराय सज्जन होते, त्यांचं लक्षण असणारं चांगलं होतं, आणि काळनेमी असणारा दुर्जन होता, त्याच्या पोटामध्ये असणारं कपट होतं. तुम्ही काय म्हणताल,
नातरायाचं बारवड कसं काय सांगायला? नातरायाचं बारवड कसं होतं? असणार असं बारवड होतं नातरायाचं की असणार असे कैसे झाले बोंधू कर्म करुनी म्हणती साधू अंगा लावून याराकड डोळे झाकून करती पापन जळूती ह्याच्या संगती याच्यापैकी काळ नेहमी होता. यानं असणारा काय केलेलं होतं? जटा वाढविलेल्या, माळ काय लटकीच घेतली, जप काय करायला कशासाठी? हनुमंतरायाला घुमविण्यासाठी. अहो असे साधू आता सुद्धा आहेत, यांच्या संगती तुम्ही धरू नका. चांगल्याच्या असणारा दारा आणि करते करते माझा असणारा आशीर्वाद आहे. सुयोजक निवेदक रामायणाचे यांना कोटी आशीर्वाद आहे. संभाबाई असतील, रमेशभाई असतील, प्रदीप भाऊ असतील आणि सगळे गावचे कार्यकर्ते असतील. एवढ्याला माझा कोटी नमस्कार आहे. कशासाठी? ही राम भक्ती चालू देत ह्याचं मला असणारं नवल वाटतं. या आम्ही म्हणतो रामायण लावा ना ऐकाय जावा, पण लावितच नाही तर जायचं कुठं? इथले माणसं नशीबवा नाही त्यांना असणारं रामायण ऐकाय मिळतं या, असं असणारं मी सांगते. जिनोनी काम क्रोध दमोन निया इंद्राचे धुंद खनोन या विषयाचा कंद परमानंद पावले. खरं मोडून या विषयाचा कंद म्हणजे असणार आहे रामायण असणारं सोपं नाही. मगाच यांना सांगितलं वरपंग भक्ती देवाला पावत नाही, खसून मनातून भक्ती असणारी पाहिजे. पण रामचंद्र कामच करते. तर कसं आहे, भक्ताच्या पाठीमागं उभाच राहतात, ह्याचा अनुभव असणारा आलेला आहे असं असणारं सांगू लागले. त्यासी दृष्टांत दर्शन द्याये देता ध्यान यज्ञता ज्ञान अवघ्या चिन्ह बसत. द्रष्टा चिन्ह अवघा असणारा बासत आहे. कशाला? ज्या टायमाला तुम्ही खचून राम भक्ती करता त्या टायमात तुम्हाला परिचिती येते. या देव काय भाजीपालाय का बाजारचा? उरसा आपलं तांब्याभर पाणी वाटायचं, 2 एकादशी करायचं ना आम्हाला देवा पाव. कसा देव पावन? आयुष्यभर राम 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 असा जप करावा लागतो, भक्ती करावं लागती, मग रामचंद्र पावतेत म्हणजे पावतेतच त्यांना असणारी. हे सजनाचे लक्षण लबुद जे कविशेषण सांगो त्याचे ही चिन्हे सावधान उदारा. नातराय असणारे म्हणू लागले सज्जनाचे लक्षण कसे आहेत म्हणले, त्याचा असणारा मी चिन्ह असणारं सांगतो, तुम्ही असणारा ऐका. नातराय आणि सांगू लागले दरवे लोभ देखे जयापासी सदाय ओळखे तयासी अनु मात्र लुलंगी वचनासी मने सर्वे सवेसी मी दास. नातराय असणारे सांगू लागले ज्याला दरव्याचा म्हणजे धनाचा लोभ आहे आणि ज्याला असणारा कशाचा आहे? आपल्या स्वतःच्या जीवाचा लोभ आहे. अहो चला ना उत्तराखंडात. नाही तिकडं मरत या आणि इथं मरण आलेलं तुम्हाला सोडतंय का? पण मनामध्ये चितायचं, बद्रीनाथ करावं, केदारनाथ करावा, इकडले 2 धाम इकडले 2 धाम, एकाच वर्षात केले 2 धाम. आणि तुम्ही म्हणता पैसा देवाला निघला की सगळं गणगोत कुणी बी 10,000 5,000 पैसे देते तर ऊस निघायचे, पण देवच करायचे. तुम्ही जर म्हणता असं ना कोण आहे हे बद्रीनाथ असणारे कोण आहे तर विष्णू भगवंताचा अवतार आहे. आणि केदारनाथ जर म्हणता तर पांडू असणारे काय होते? महादेवाला हुडकीत होते आणि महादेव होते पक्षाच्या रूपामध्ये. मग पांडवाली महादेव गौसाले कुठं असणार? तिकडं असणार ते पशुपती तिथं नेपाळमध्ये. दारा पक्षी म्हणले की मुंडकं खुडलं पक्षाचं की मग ते मुंडका असणार नेपाळमध्ये आणि दंड असणार केदारनाथावर आहे. केल्याशिवाय सांगा येत नाही, करावं लागतंय जाऊन शिनी. एकदाच माणसाचा जन्म येणार आहे. आणि तुम्ही काय करा, फक्त धाम करून बघा, पैसा तुम्हाला कुठून बी येतो. या फक्त तुम्ही मनात कल्पना करायची की देवा मला हे 4 धाम घडू दीच. कुणाला बी जाऊन विचारायचं कसलं व धामाला. मग जेव्हा पिछा धरला तेव्हा 4 धाम झाले. काय करा तुम्ही सगळ्यांनी माझं सांगणं या एकदा फक्त 4 धाम करून बघा, कसा माय देवाचा असा सांगताच येत नाही. देखो धनवंते व्यवहारे सजले त्यासी अंत दरे विरक्त देखो नियक सरे सवेदा तरे पैसविया. मग असणार कसं आहे ना, भक्ती असणारी खसून करावं लागती म्हणले. सगळं असणारं नातराय असणारं दर्शनात असणारा सांगू लागले. मने भगवंताची कोण सताची सिद्ध विश्वदत्त भोगा सता सांडोनी दरिली तपसता
उभे गाता केवळ नातराय सांगू लागले पाय भगवंताची कोण कथा भगवंत काय असणारा स्वप्न आमेले 3 ताळ सप्त पाताळात करते असणारे धरते असणारे रामचंद्र अहो राजा रावण का साधा होता का वेद पाटक आणि कुठली कुठली मृत्यू पाताळ स्वर्ग सगळी संपत्ती आणून भरली होती 14 चौकड्याचा राजा एकट्या रावणाला नाही गेलं झालं मला 14 चौकड्या म्हणजे 6 योगाची 1 चौकडी असं त्याला असणारं राज्य होतं आणि ते जन्माला गेलं नाही ना आपलं 70 80 आयुष्य 100 तर आपण तगतच नाहीत आपण संसार 50 वर्ष झाले पोराकडे सगळं द्यायचं आणि उठलं की रामायण उठलं की कीर्तन उठलं की भजन 50च्या पुढे तुम्हाला संसाराचा अधिकार नाही देवाचा अधिकार आहे मुंडक इकडं घुसवायचं आणि भाकरी पुरतं काम पोरायचं करायचं बसून सांभाळायचं म्हणलं की जमत नाही आता हाकालून देते ना काम करायचं भाकरी पुरतं करायचं देवदेव कसं करायचं 12ने देवदेव करायचं 60च्या पुढं वितेसनाचा जो नरत्याचा आयसा विचार आता कामातुर जो नर सक्षेपकार सांगेना आता असणारे सांगू लागले नंतर कामातुराचा असणारा विचार असणारा सांगू लागले आता कामातुराचा असणारा ऐका रावण राणी हिंडे बावताल लंका सोन्याची 33 कोटी देव कोंडिले बंदी कशाळेसी आणि एक दिवशी राम लक्ष्मण जलमले त्यासी सीता माईचा व शोध काढीत व गेले व मारुती लंकेशी बोला पुंडलिकावर दे हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम रामचंद्र भगवान की जय. श्री गणेशाय नमः श्री रामचंद्राय नमः श्री कामजाचे चित्ती माय बहिणी ते नोळखती स्त्री रूप झाली व्रती जग देखती श्री रूपाय. असो श्री गणेशाला वंदन करून हनुमानजीच्या चरणी नतमस्तक होऊन सद्गुरू भगवान बाबा यांच्या चरणी नतमस्तक होऊन सर्व या ठिकाणी संताची मांदियाळी जमलेली आहे. आमचे पत्रकार बडे नागरगोजे आमचे खिंडरे तोंडे तसेच महाराज आरडे महाराज तिकडून ह्याच्याहून आलेत माजलगावच्या पलीकडून सगळ्याच्या ओळखीत सगळ्याची नावं घेत नाही. सुंदर अशी कथा आहे. सर्व माझ्या माता भगिनी आता किती सुंदर आईनं सांगितलं आहे का नाही कथा मस्त सांगितली पण लोकाले आता कळा नाही. लोक आता पैशावर चाललेत कोणचा महाराज जास्त पैसे घेतोय तो चांगला असं कधी नाही. फक्त रामायण आणि रामायण एक फक्त परमार्थ राहिला आहे. 1 रुपया न घेता सगळी येऊन सेवा करतात दिलं नारळ तर घेतात नाहीतर नीट जातात याला म्हणतात रामायण. सुंदर असे पण त्याला सपोर्ट व्हाय नाही. सपोर्ट झाला ना तर आता माऊलीनं सांगितल्याप्रमाणे देवामध्ये सपोर्ट झाला तर प्रयागराज क्षेत्र तयार झाल्याशिवाय कुठंही राहत नाही. इथं तयार होतं का नाही आपण जिथं जातो तिथं तयार होते. धर्म काय हे राजा मुकुट सनातन गो क्या नाज है ए पावन संगम की धरती ये प्रयागराज है ये प्रयागराज है. कुठेही प्रयागराज तयार होते फक्त लोकांचा सपोर्ट पाहिजे. मागली कांडाला आलतो आम्ही बघा अरण्यकांड होतं काय की महाराज आहे का नाही फक्त इथं 20 लोक होती बघा 20 लोक होती तर तसं नाही करायचं. परमार्थामध्ये लक्ष घातलं सगळ्यांनी कारण एक झाडू असतो 50 काड्या जर एकत्र आल्या तर अख्खं गाव साफ करतात पण एकच काडी एक गाव साफ करायला जर निघाली तर होतंय का हो तसा खेळ आहे हो. सगळ्यांनी जर इथं आलं तर नक्कीच कार्यक्रम हा कोणचाही असणारा उठून दिसतो. सुंदर अशी कथा आहे. राजा रावणानं काळनिमीला पाठविले कार्य होऊन द्यायचं नाही समोर कपट करायचंय. काळनिमीला माहित होत कपट चालणार नाहीये पण पर्याय नाही
अर्ध राज्य जरी दिलं तरी भोगायला मला मिळणार नाहीये हे काळनिमीला सुद्धा कळत होतं. पण राजा रावण त्या ठिकाणी आपल्याला ठेवणार नाहीये हे पण माहित होतं. त्याच्यामुळं राजा रावणाच्या हातानं मारण्यापेक्षा भगवंताच्या हातानं मेलेलं चांगलंय हा उद्देश मनामध्ये काळनिमीनं धरला आणि त्या ठिकाणी गेलेला आहे आणि आपलं कार्य सिद्धीला न्यायचं आहे. म्हणजे जीवनाचं कार्य सफल होण्यामुळं गेलेलं आहे. त्यानंतर त्याची अवस्था अशी झालेली आहे, त्रिपुटी तयार झालेली आहे. काहीच कळाना आधी अशी अवस्था झालेली आहे. तर आता कोणची अवस्था सांगितली वाचावं आता. बापा भावाशी सांगता गोष्टी माया बहिणीचा नाळ खाती. इतरांची कायाची गोष्टी सकळ सृष्टी माधारी. ज्याच्या मनामध्ये जसा भाव आहे तसं त्याला बाहेरचं दिसतंय. एखादी मुलगी बापा संग चाललेली आहे वाटानी आणि त्यावेळेस बापाला आपल्या गोष्टी सांगत आहे, त्यावेळेस समोरच्याचा विकल्प होतो, कारण त्याच्या मनामध्ये तसं चाललेलं असतंय. त्याला वाटतं हे नक्कीच काहीतरी लपडा असावं, पण समोरचे माय आणि आई वडील आणि मुलगी या हे त्याला ध्यानात येत नाही. अशी अवस्था त्या ववीमध्ये सांगितलेली आहे. राक्षसाचे कपट भेद साधुत्व शुद्ध नमोदा. आणि त्या ठिकाणी हनुमंतरायाची अवस्था झाली. हनुमंतराय हे साधू होते, संत होते आणि त्यांना त्या ठिकाणी काही सुद्धा सुचलं नाही. समोर रामाची कथा चाललेली आहे, पण नाटक कोणचंही करायला गेलं तर नाटक हे नाटकच असतं. काळनी मी आता हनुमंतरायाला कथा सांगल, पण सांगता येत नाहीये. पहिली गोष्ट आरण्यकांडातली सांगतो, दुसऱ्यांदा बालकांडातली सांगतो. इथं सारी चलविचल होऊन जाते. हे नाटक करता येत नाही. दिव्याश्रम मनोरमाय देखून या मोहतमाय नमन करिता प्लवंगमा अतिस प्रेम हरिरंग. आश्रम बघितला हनुमंतरायानं, चांगला वाटला. त्या ठिकाणी साधू बसलेला आहे, सज्जन दिसला आणि सज्जनाचा अंतकरण पाहून हनुमंतरायाने त्या काळनिमीच्या आश्रमाकडे प्रयाण केलेलं आहे. स्वकार्यात कुशळ याला देखून गोळा घातले लोटांगण प्रबळ चरण कमळ वंदना. आणि त्या ठिकाणी हनुमंतराय आले. साधू होता, साधूच्या अवस्थेमध्ये बघितला, पाय धरले. आपल्या स्वामीचं कार्य असणार सिद्धीला न्यायचंय आणि त्याच्यामुळे त्या साधूचे पाय धरले आणि पुढील आपल्याला कोणचं कार्य करायचंय हे सांगू लागले. पैसो घातिले वरासणाय आणिले चरण चालना जीवाणा अर्घ्य पाद्यादी संपादन पूजा विधान मांडले. आणि त्या साधूनं काय केलं, पूजा विधान मांडलेलं आहे. काही तांब्यावरून आणलेलं आहे, काही फळमुळं आणलेलं आहे. जेवढं पूजाला साहित्य लागतं तेवढं त्या हनुमंतरायाची पूजा करण्यासाठी त्या काळनिमीने आणून समोर ठेवलेलं आहे. नम्र होऊन अत्यंत चरण चुरावया धावत आणि फळमुळे समजत कपिशी आतिथ्य मांडिले. कपीसी आतिथ्य मांडिले आणि त्या ठिकाणी फळमुळ आणले. कपीचा आतिथ्य करायचंय, आदर सत्कार करायचाय आणि त्याचे चरण धरण्यासाठी तो असणारा काळनिमी हनुमंतरायाकडे वाकलेला आहे. आणि काय करतोय, स्वामी अंगीकारावे फळमूळ प्राशन करावे सिद्धाळा जळाय मार्गीशी नाले ती बहुळ स्वेद कल्लोळ सर्वांगी. हनुमंतरायाला काळनिमी म्हणू लागले, हे स्वामी असणारे तुम्हाला घाम आलेला आहे, तुम्ही चांगले या ठिकाणी दमलेले दिसतात आणि दमलेले असल्यामुळं तुम्ही काय करा, थोडस पाणी घ्या आमच्या इथे, हे फळमुळं घ्या. अशा प्रकारची आग्रहाची विनंती त्या हनुमंतरायाला काळनिमी करतोय. कोण कार्य त्वरित तुम्ही या ठिकाणी रामाचा भक्त आहे,
आहेस आणि रामाचा भक्त असल्यासारखा वाटतोस. कोण्या कार्यासाठी आलास, काय काम आहे तुझं या ठिकाणी, असं सविस्तर काळनेमी हा हनुमंतरायाला विचारलं. म्हणाला तू काय जाणाची माझा बेटी झाली बहुत ऋषी त्याही सांगितले वारतेशी ऐका तुझा पासी सांगेन. आणि त्या ठिकाणी असा काळनेमी पाहिलेला आहे हनुमंतरायाने. आणि हनुमंतराय त्या काळनेमी पशी गेलेले आहेत आणि मला एका ऋषीने अशी गोष्ट सांगितलेली आहे, ती जरा सविस्तर ऐका. अशा प्रकारे दोघांचं राम वाचन चालू. लक्ष्मण बंधू दोघे पितृवचन निगती वेगे क्रमोनिया महिस्वंगे वना वेगे आले पै. आणि त्या ठिकाणी ये प्रभू रामचंद्र लक्ष्मण असणारे वडिलांच्या आज्ञेप्रमाणे हे वनामध्ये आलेले आहेत. आणि वनामध्ये आलेले असताना त्या ठिकाणी काय झालं, त्यांचा पुरुषार्थ अद्भुत परिसता तो कपिडात आवडी उठली बहुत अनुचारित परिसावया. आणि त्या ठिकाणी हनुमंतरायाने सांगितलं आणि ते ऐकण्यासाठी त्या ठिकाणी असणारा काळनेमी अगदी आपले कान टव करून ऐकण्यासाठी सज्ज झालेला आहे. वयावारी बंगिले हर कोदंड रावणाचे काळे तोंड झाडीले भार्गवाचे बळबंड यश प्रचंड घेतील. आणि त्या ठिकाणी असणारे खर दूषण हे मारलेले आहेत. आणि राजा रावणानं प्रभू रामचंद्राची सीता नेलेली आहे. आणि अशा प्रकारची सुंदर कथा असणारा तो हनुमंतराया आणखीन त्या ठिकाणी आणि काळनेमी सांगू लागलेले आहेत. सीते समवेत दोघे पुढील वाचक सकुबाई मधुकर बडी. चला लवकर. आणि त्या ठिकाणी वाली असणारा त्या ठिकाणी मारलेला आहे प्रभू रामचंद्रनं. आणि वालीचं असणार राज्य हिरावून घेऊन ते सुग्रीवाला दिलेलं आहे. अशा प्रकारची कथा आणि प्रभू रामचंद्राची त्या ठिकाणी सांगू लागलेले आहे. सुग्रीवादी झाले वानर सैन्य अभ्यास गेले वानर तनुज देखील म्हणून पुसिले उद्धारा. आणि वानर सेना आहे ती आपलेशी केलेले आहे. राज्य असणार सुग्रीवाला दिलेलं आहे. आणि अशा प्रकारे वनाचं त्या ठिकाणी प्रयाण करीत करीत राम लक्ष्मण आलेले आहेत. काळने मी सांगते नी कथा चालू. वर आली ना 23 झाली 124 तारीख स्वागत असो तुझे चित्त मला विचेस म्हणाय. देवर हुडकून किती नंबर आहे 124 बघा ना. या एक 100 आहेत. हा हीच या 123 झाली. आता ही पुढची घ्यायची हीच घेऊ लागले ना. हीच घेऊ लागले. श्री गणेशाय नमः श्री रामचंद्राय नमः. स्वागत सोगा तुझ सनात करावे मज जरी देखसी अधिकार रोज जीविते गुज तुझ सांगू. आणि त्या ठिकाणी एक काळनेमीनं कथा सांगितलेली आहे हनुमंतरायाला की हनुमंतरायाला काळनेमीनं कथा सांगितली पण थोडी उलटी सुलटी सांगितली. त्याच्यामुळे हनुमंतरायाला त्या ठिकाणी थोडा भास होऊ लागला की हा काही साधू साधा नाहीये. आणि अशा प्रकारे पुन्हा त्या ठिकाणी दोघांचा आतिथ्य चालू झालेला आहे. श्रीरामाची निज कथा तापस मुखे ऐकता उल्हास झाला कपिनाथा देखुनी सादरता. आणि त्या ठिकाणी तापस एक रामाची कथा सांगतोय
आणि प्रभू रामचंद्राची कथेची आवड हनुमंताला आहे, म्हणून तो हनुमंतराया त्या ठिकाणी तापसमुखाची कथा ऐकण्यासाठी अगदी कानातुरतेने करून ऐकू लागलेले आहेत. श्रीराम सता जनस्थानी रावण कपट रुपये येऊनी शून्य श्रम देऊनी देखोनी श्रीराम पत्नी चोरी. काय मी हनुमंतरायाला सांगतोय, काय सांगतोय की रामाची पत्नी असणारी जी सीता आहे आणि ती राजा रावणानं त्या दंडकारण्याच्या ठिकाणून चोरींलेली आहे, अशा प्रकारची कथा काळने मी हनुमंतरायाला सांगू लागलेला आहे. ते सीतेच्या धावण्याची श्रीराम निघे वेगेसी मार्गी आडवे होता राक्षसासी श्रीराम त्याशी मारिले. आणि त्या ठिकाणी सीतेचं हरण केलं. त्या सीतेच्या हरण केल्यामुळं प्रभू रामचंद्र त्या ठिकाणी पाठीमागे गेले आणि बलाढ्य राक्षस त्या ठिकाणी आडवा आला आणि त्या राक्षसाचा असणारा नायनाट प्रभू रामचंद्राने केला, अशी कथा काळने मी हनुमंतरायाला सांगू लागलेला आहे. वाळीने पिडून सुग्रीवासी हरिले स्त्री आणि राज्यासी रामे मारुनी त्यासी सुग्रीवासी स्थापिले. वालीनं काय केलं, सुग्रीवाला त्या ठिकाणी राज्यातून दौडून दिलं, त्याची असणारी पत्नी आपलीशी करून घेतली आणि ती असणारी कथा आणखीन काळ नेहमी पुन्हा त्या हनुमंतरायाला सांगू लागलेला आहे. सुग्रीव राजा महावीर सकळ वानराचे भार झाले श्रीरामाचे किंकर बदोपकार होऊनी. आणि त्या ठिकाणी हा प्रभू रामचंद्रानं वालीचा वध केला, राज्य सुग्रीवाला दिलं. सुग्रीवानं जे वानर सैन्य आपलीशी होती ती प्रभू रामचंद्राला सख्य केलं आणि प्रभू रामचंद्राच्या कार्याला लागले. दोघा पडिले अतिसख्य समुद्री शिळा बांधिल्या देख न लागता निमिष एक लंका समुख येते झाले. आणि त्या सुग्रीवाचं आणि प्रभू रामचंद्राचं सख्य झालं, मैत्री झाली आणि सख्य झाल्यामुळं कोणचंही कार्य त्यांनी सिद्धीला नेलं. समुद्रावर पाषाण तारले, पूल बांधला, लंकेमध्ये असणारा प्रवेश केला. युद्ध झाले घोरंदर रावण प्रधानी कुमार मारिले सैन्य झुंजार मारिले समग्र एक एक. आणि पूल बांधून लंकेत प्रवेश केला. त्या ठिकाणी बलाढ्य असे राक्षस मारलेले आहेत आणि लंकेमध्ये प्रवेश करून अशा प्रकारचा पराक्रम या असणाऱ्या प्रभू रामचंद्राने आणि या वानर सेनेने केलेला आहे, असा काळ नेहमी त्या हनुमंतरायाला सांगू लागलेला आहे. दुःखे खवळला रावण घेऊन ब्रह्म शक्ती आपण हृदय सुमित्राचे लक्षण शक्ती दारुण हानितली. आणि त्या ठिकाणी राजा रावणाला भयंकर राग आला आणि रागाच्या भरामध्ये दारुण अशी शक्ती त्या राजा रावणानं घेतलेली आहे आणि लक्ष्मणावर मारलेली आहे आणि ती शक्ती लक्ष्मणाला लागलेली आहे. शक्ती वेदून हृदयाची निघून गेली भूमीची अतिविकळता सुमित्रासी पडिला क्षिती निचेष्टित. आणि ती शक्ती लक्ष्मणाच्या छातीत लागलेली आहे, छातीत लागून असणारी पाताळामध्ये गेलेली आहे आणि विकळ अवस्थेमध्ये लक्ष्मण त्या ठिकाणी पडलेला आहे. असा काळ नेहमी त्या हनुमंतरायाला गोवण्यासाठी त्याचा असणारा पुढचं कार्य सिद्धीला न जाण्यासाठी अशा प्रकारचा गुंता करीत आहे. वाचवावया सुमित्रासी नवो आलो औषधीसी सूर्य नये उदयासी मज तुरेशी जाण्याचे. हनुमंतराया म्हणले या ठिकाणी लक्ष्मण पडलेला बाबा, सूर्य उगवायच्या आतमध्ये मला औषधी न्यायच्यात आणि त्या औषधी घेऊन जर गेलो तर लक्ष्मण उठल आणि नाही गेलो तर कार्य हे नाशल्या जाईल, त्या ठिकाणी अनर्थ होईल. अशा प्रकारे ते हनुमंतराया त्या ठिकाणी म्हणू लागलेले आहेत. सांगितले सकळ व्रत तू तपस्ते जे अति विख्यात जाणून माझे मनोगत
शीघ्र कार्यात साधावा. ए कळणे मी या ठिकाणी मी जाणले तू एक या ठिकाणी चांगला ऋषी आहेस, पण माझं कार्य या ठिकाणी जाण, मला कोणतं कार्य करायचंय हे जरा जाण म्हणले आणि मला या ठिकाणाहून सुटका दे. अशा प्रकारे हनुमंतराय त्या ठिकाणी काळ नेमीला असणारा विनंती करू लागलेला आहे. विलंब न करावा सर्वथा औषधी सांगाव्या समजता. भास्कर उदयान येता मज तत्वता जाणे असे. या ठिकाणी विलंब करू नको, कसल्याही प्रकारचा उशीर करू नको. जर तुला औषधी जर माहीत असल्या तर या ठिकाणी मला सांग, लवकरात लवकर जातो आणि सूर्य निघायच्या आतमध्ये मी त्या घेऊन येतो. पण मला या ठिकाणाहून लवकर अशा प्रकारे जाऊ दे असा हनुमंतराया काळणी मला बोलू लागले. पुढील वाचक आहेत अंशराम फपाळ, सूचक आहेत ज्ञानदेव महाराज नेमानी, चला रामनगरकर. चला छत्तीस संपली, 37 घ्या. पुंडलिका वरद हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम प्रभु रामचंद्र भगवान की जय. सेविता सज्जन ग्रहीचे उदक अंतर पुनित होय देख. प्राप्त होय जरी अनादिक ब्रह्मसुख देख तो पावे. हो या ठिकाणी म्हणले काय केलेलं आहे हनुमंतराया म्हणले राजा रवणालाच आपल्या काळनेमीला सांगू लागलेले आहे. हा म्हणले प्रभूचं कार्य जे आहे म्हणले कार्य करण्यासाठी सुख देण्यासाठी आणि मी या कार्यासाठी आलेलो आहे. सज्जनाचे घरचे अन्न घ्यावे बळेची मागून, नाही तरी आपण जीवन तरी मागावे. हो या ठिकाणी काळनेमी हा म्हणू लागलेला आहे हनुमंतरायाला समजा अन्न काय कार्यासाठी तुम्ही चाललेला आहात, तुम्ही या ठिकाणी भोजन करा. सज्जनाचं अन्न काय करावा आज मागून न घेवा असं या ठिकाणी मला आग्रह करू लागलेले आहे. आली आहे ब्रह्मादिक सज्जना न पावती देख. हे घडले गा प्रत्यक्ष गोपाळ सकळ काला करीती. हो या ठिकाणी काय केलेलं आहे हा सज्जनाचं अन्न म्हणले मागून घेवा का. कृष्ण भगवंताने हा गोपाळ म्हणले काला हा म्हणले काय केलेला आहे या ठिकाणी जसा केला सज्जनाचं अन्न मागून घ्यावा असा आग्रह म्हणले करू लागलेले आहे. बोला म्हणून घ्यावे फळ मुळाची तरी मी आलो राम कार्याची. न जाता स्वामी कार्य सिद्धीची सर्वता हराची नसेऊ. हो या ठिकाणी काळनेमी म्हणले हनुमंतरायाला बोलू लागलेला आहे तुम्ही एक काय करा फळ मूळ अन्न सेवन करा असा काळनेमी म्हणले हनुमंतरायाला विनंती करू लागलेला आहे. बोला सांडोनी स्वामी कार्यार्था जो पुढे गालील उदर चिंता. तको महापापी तत्वता अधपाता जाय वेगी. हो या ठिकाणी काय आहे म्हणले जो स्वामीच्या कार्याला म्हणले चाललेला आहे निसभक्त आहे आणि जर म्हणले मध्ये जर काही असं जेवण बिवण करील तो अधोगतीच्या जन्माला जातो असे हनुमंतराया म्हणले आणि काळनेमीला बोलू लागलेले आहे. बोला या लागी स्वामी कार्य न होता पूर्ण न करी फळ मूळ भोजन. तुझी या आदरा लागी जाण उदक पान करीन. हो या ठिकाणी काळनेमीने हा विनंती केलेली आहे हनुमंतरायांना सांगितलेलं आहे मी माझ्या प्रभू रामचंद्राची म्हणले या ठिकाणी आज्ञा दिलेली आहे कार्याला चाललेला आहे. मी अन्न तुझं सेवन करणार नाही पण तुम्ही आता काळनेमी विनंती केलेली आहे मी पाणी सेवन करतो असे हनुमंतराया म्हणले काळनेमीला बोलू लागलेले आहेत. बोला ऐकोनी कपीच्या वचनाची राक्षस सुखावाला मानसी. अनायासे पावेल मृत्यूची सर्व उदकाची प्रतीक्षा. हो या ठिकाणी काळनेमीला सुद्धा आनंद झालेला आहे का हनुमंतरायाने सांगितलेलं आहे मी पाणी सेवन करतो. काळनेमीच्या मनात कपट होत आणि काळनेमीनं म्हणले काय केलेलं आहे
सुरुवराकडे म्हणले आणि नजर दाखविलेली आहे म्हणले. आईसा निश्चय मानून पूर्ण बोले कपिसी वचन स्वामी कार्य न होता जाण आग्रह पण करू नये. हो, या ठिकाणी हनुमंतराया बोलू लागलेले आहे, माझ्या स्वामीचं कार्य पूर्ण होऊस तर तुम्ही मात्र आग्रह करू नका असे हनुमंतरायाने म्हणले. काळे निमीला विनंती केलेली आहे. बोला. आश्रमा समीप सरोवर अत्यंत पवित्र तेथीच निर पान करीती अल्प मात्र औषधी समग्र देखसी. हो, या ठिकाणी काळे निमी म्हणले हनुमंतरायाला बोलू लागलेले आहे, तुम्ही ज्या स्वामीच्या कार्याला चाललेला आहेत, तुम्ही या म्हणले तलावामध्ये जर पाणी म्हणले प्रशान केलं तर तुमच्या स्वामीचं कार्य पार पडेल असा काळे निमी म्हणले हनुमंतरायाला बोलू लागलेले आहे. हनुमान अत्यंत विश्वासी कपट सर्वथा नाही मानसी मानिले त्याची वचनाची निज मानसी कपिनाथे. काळे निमीने हा प्रश्न केल्यावर हनुमंतरायाच्या मनात तीळ भर सुद्धा पाप नाही म्हणले आणि हा काय केला आहे काळे निमीच्या शब्दावर म्हणले आणि हनुमंतरायाने विश्वास ठेवलेला आहे. बोला. साधू वचन विकल्प करी तो नर महादुराचारी यश न पावे तो संसारी चराचरी अतिनिंद्य. या ठिकाणी काय आहे म्हणले, या ठिकाणी जो साधू भक्त आहे म्हणले याची जर निंदा केली तर म्हणले आपलं कार्य कधीच आयुष्यात म्हणले काय होत नाही, सिद्धीला जाणार नाही. याच्या करता हनुमंतराय म्हणले काय करू लागलेले पुढील आहे. वाचक सुरेश विठ्ठल बडे कासारी. चला. मानोनी ऋषीचे वचन मग दृष्टी सूचक तेच राहतील. लक्षण उदक पान करू आला. या ठिकाणी काय केलेलं आहे म्हणले हनुमंतरायानं म्हणले हा म्हणले काळे नेमीने हा प्रश्न केलेला आहे आणि म्हणले काळे नेमीच्या प्रश्नावर आणि हनुमंतरायाने म्हणले जाण्यासाठी निघालेले आहेत. उदक पान हनुमंत करावया उदकात रिगताची पाहि तेथ पायी त्वरित धरियला. हो म्हणले हनुमंतरायाने त्या सरोवरामध्ये काय केलेलं आहे, पाणी हा म्हणले पाण्यामध्ये प्रवेश करणार इतक्यामध्ये म्हणले आणि काय केलेलं आहे. बोला. ववी सांगा. ववी 51 झाली 52 घ्या. पुंडरीकावरदेव हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम प्रभु रामचंद्र भगवान की जय. पवन सुत हनुमान महाराज की जय. श्री गणेशाय नमः. श्री सद्गुरु रामचंद्राय नमः. स्वभावे निजडा वीर त्यावरी श्रीरामाचा किंक ब्रह्मशक्ती 51 हो ना 51. हां 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 50 वर आली. ब्रह्मशापे सगव सबळ ग्राही हनुमान दरिला दक्षिण पायी येरू निजडा वीर पायी बयनाई कोणाचे. या ठिकाणी काय आहे म्हणले, या ठिकाणी ब्रह्माचे म्हणले श्राप हा म्हणले दिलेला आहे म्हणले आणि हनुमंतरायाने त्या सरोवरामध्ये गेल्याबरोबर म्हणले निधडा वीर हनुमंतरायाच्या म्हणले आणि पायाला काय केलेला आहे म्हणले पकडलेला आहे. स्वभावे निजडा वीर त्यावरी श्रीरामाचा किंकर दमुसके काळ चक्र ग्रह किंकर काय त्या पुढे. या ठिकाणी परशुरामचंद्राचा हा म्हणले हनुमंतराय सेवक आहे, हा निधडा वीर आहे आणि याला म्हणले मग काय म्हणले दुष्काळाची सुद्धा म्हणले भीती नाही असे हनुमंतराय वीर म्हणले आणि निधडा वीर आहे. करोनी श्रीरामाचे बुबुंकार पाय सुंडिता सत्वर कडे पडली वेगवत्तर दिव्य शरीर लादली. म्हणले या ठिकाणी काय केलेलं आहे परशुरामचंद्राना हनुमंतरायना परशुरामचंद्र भगवान की जय.
म्हणून गजर केला आणि त्या पायाला जे म्हणले मगरीनं धरलं होतं आणि तिला लात मारले आणि म्हणले त्या म्हणले जी काही श्राप दिलेला मगरीन आहे आणि त्याचा म्हणले सोन्यासारखं शरीर धारण झालं आहे. कपटे करो सर्वता श्रीराम भक्ताचे पाय धरिता कळी काळाते हानोनी जाता शाप निर्मुक्ता सस्तंगे. हो या ठिकाणी काय केलेलं आहे प्रभू रामचंद्राचे हनुमंत हा भक्त आहेत म्हणले. पहा म्हणले हनुमंतराच्या पायाला म्हणले स्पर्श केला. हा म्हणले काय पाप आहे म्हणले पण काय केला हनुमंतराच्या पायाला हा स्पर्श झाल्याबरोबर आणि त्या ठिकाणी म्हणले ती काय झालं आहे उद्धार केलेला आहे म्हणले. दंड कसुत उदत्ता झाला शापे राक्षत्व पावला तो अंग जाता पाणी तरा तात्काळ केला निर्मुक्त. हो म्हणले दंड का म्हणले जे काही राक्षस होता म्हणले याला सुद्धा प्रभू रामचंद्राने हा म्हणले याचा सुद्धा अशा मोठ्या मोठ्या राक्षसांचा सुद्धा म्हणले आणि या प्रभू रामचंद्राने उद्धार केलेला आहे. दक्ष शाप नारदाशी 2 मुहूर्त स्थिर नराशी तो द्वारके राहे वर्षानुवर्षी साष्टांगाशी शाप न बाधे. हो म्हणले नारद मुनीला म्हणले काय केलं आहे दक्ष हा म्हणले काय केलं आहे श्राप दिलेला आहे म्हणले. का श्राप दिलेला आहे तुम्ही म्हणले कोण्याही ठिकाणी 2 तासाच्या मोर राहणार नाहीत फक्त द्वारकेमध्ये आणि तुम्ही मात्र योगानं योग राहतान असा म्हणले या ठिकाणी महादेवाने म्हणले या ठिकाणी काय केलं आहे श्राप हा म्हणले त्यांना दिलेला आहे. जळचर ग्राही शाप दग्ध लागता हनुमंताचे पद नकाग्रे झाली शुद्ध सुखागाध संत चरणी. हो म्हणले या ठिकाणी काय म्हणले या ठिकाणी जी काही म्हणले श्राप जे दिलेला आहे हे जी काही अप्सरा आहे म्हणले आणि मगरीचं रूप धारण केलेलं आहे हा प्रभू रामचंद्राचा परिचय झाल्याबरोबर दिव्य अशी म्हणले या ठिकाणी काय झालेलं आहे सुवर्णासारखी म्हणले प्राप्त झालेली आहे. लागता कपीचे नकाग्र सांडिले शापजन्य शरीरा लहोनी अवयव सुंदर गगना सत्वर उसळली. हो म्हणले प्रभू रामचंद्राचा हा म्हणले काय झालेला आहे प्रभू रामचंद्राच्या भक्ताचा हनुमंतरायाचा निस्ता त्या मगरीनीला म्हणले नकाचा परिचय झाला आणि म्हणले ती काय झाली आहे आकाश मार्गाने म्हणले आणि हुसळ मारलेली आहे म्हणले. अंतरिक्ष गगनांतरी राहुनी बोलत सुंदरी विजयी होई कपी केसरी निरंतरी राम प्रेमे. हो या ठिकाणी जी काय ती अप्सरा आहे म्हणले उंच असं म्हणले गेलेली आहे हनुमंतरायाच्या समोर आलेली आहे आणि त्या म्हणले काय केलेलं आहे अप्सरेनं म्हणले हनुमंतरायाला सांगितलेलं आहे तुम्ही ज्या कार्यासाठी प्रभूच्या कार्यासाठी चाललेला आहेत या कार्याच्या ठिकाणी तुम्ही विजय होताना अशी या ठिकाणी हनुमंतरायाला आशीर्वाद दिलेला आहे. कर जोडोन या वंदना करोन या विनवी हनुमान मी विदून लिनी अप्सरा जान स्वर्गभूषण स्वर्गीचे. जे अप्सरा आहे म्हणले अप्सरेनं काय केलेलं आहे हनुमंतरायाला नतमस्तक झालेली आहे नमस्कार केलेला आहे आणि आपण म्हणले स्वर्गाला म्हणले अप्सरा निघून गेलेली आहे म्हणले. पुढील वाचक बहिरू महाराज मुळे सूचक आहेत मन्मथ महाराज सोळंके चोरंबा. चला दोघे चोरंब्याचे आहेत बहिरू महाराज मुळे मन्मथ महाराज सोळंकी. चला सदाशिव महाराज मुंडे वाचक विनायक महाराज मुरकुटे सूचक.
पुंडलिक वरदे हरे विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम प्रभु रामचंद्र भगवान की जय पवन सुत हनुमान महाराज की जय. सूर्य प्रभे सम विमान करोनी विचरता गगन भास्करे शोभोनिया जान ऋष्याश्रमी विमान पाडिले. पुंडलिक वरदे हरे विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम प्रभु रामचंद्र भगवान की जय पवन सुत हनुमान महाराज की जय. तर हा कासारी नगरी, इथं ही पावनभूमी आहे. इथं गुरुदेव म्हणून गुरुबाबा यांच्या पुण्यस्पर्शानं यांच्या पायाच्या धुळीनं मृदू अशी असणारी ही कसारी झालेली आहे. त्याच्यानंतर या ठिकाणी एक महात्मा योगानंद बाबा असे महात्मे आणि अशा महात्म्याची ही भूमी आणि तिथलं हा शक्तीचा हा कार्यक्रम आणि अथांग असा असणारा हे समाज सुरते वाचक सूचक सर्वांच्या पायाशी मी नतमस्तक होऊन जशी सांगता येईल त्या पद्धतीनं कथाभाग सांगण्याचा प्रयत्न करील. बोला. सूर्य प्रभे सम विमान करोनी विचरता गगन भास्करे शोभोनिया जान ऋष्याश्रमी विमान पाडिले. या ठिकाणी अप्सरा नावाची इंदून मालनी ही अप्सरा काही अवितावित वर्षानं त्या ठिकाणी ऋषी शापानं पडलेली. हा साधू संतांच्या पायाच्या प्रशानं हिचा असणारा उद्धार झाला. पूर्व स्वरूपाला ही आणि पावलेली आहे. दिव्य अशी असणारी त्या ठिकाणी देवांगना झाली आणि सूर्य समविमान असणार ती त्या ठिकाणी फिरवत होती अशी ही देवांगना. तेने शोभले मुनीश्वरा क्रोधा चढले दुर्धर न विचारिसी पात्रा पात्र कामाचार विचारसी. हनुमंतरायाला सांगू लागलेली आहे मी सूर्यप्रभे सम असा असणारं विमान केलेलं. हे चांगल्याला देखवत नसतं. एखाद्या गरीबानं काही केलं तर चांगल्याला कधीही जमत नसतं. सूर्यनारायणांना माझ्यावर कोप केला आणि कुठं विमान पाडायला दुसरीकडे जागा नव्हती का ऋषी आश्रमावर पाडलं असं ती देवांगांना सांगू लागली. महाग्रह जैसा कोणी येऊनी झोंबे दाटुनी तैसी आलीश धावोनी आश्रम लक्षोनी पापिनी. ज्याप्रमाणे या ठिकाणी आपल्यासारखे लई बरे जे संन्यासी असतात जे ऋषीमुनी असतात त्यांच्याकडे काय असतं राग असतो. राग पात्र ते काही बघत नसतात. ती काही मुधाम पडलेली नव्हती. बिचारी पडली त्या आश्रमावर. त्यांनी अभिचारिणी म्हणून तिला असणारा शाप दिला. तू का या ठिकाणी पडली. तिचा काही संबंध नव्हता बिचारीचा. सूर्यनारायणानं कोप धरला तिथं पाडलं आणि ही माझी अवस्था झाली. अप्सरा सांगू लागली. ग्रहायसी धावसी ते तू महाग्रहाई होसी ऐसे शापिले वेगेसी तेने ग्रहत्वासे पावले. काही सांगावा हनुमंतान. एवढ्या दिवसानं माझी ही अशी दशा आहे. एखाद्या ग्रहासारखी तू असणारी आमच्या आश्रमावर पडलीस. आम्ही असणारे ऋषी मुनी तपस्वी आणि तू बाई या ठिकाणी का आली कशामुळे या ठिकाणी पडली म्हणून मला शाप दिला आणि त्या शापामुळं आतापर्यंत मी हे असणारा भोग भोगते हनुमंता असं ती अप्सरा त्या ठिकाणी बोलू लागली. त्यांसी होवो निशरणांगत म्या प्रार्थले ते महंत रवीश म्या केले जे उद्धत दंड तदरत मज झाला. ज्याप्रमाणे दंड झाला मला मी सुद्धा उद्धत झाले. मी माझ्या पात्रानं राहायला पाहिजे होतं पण मी उद्धत झाले. सूर्यप्रभेचं महिमान केलं आणि त्या सूर्यनारायण असणारं कोपून माझं विमान त्या ठिकाणी हनुमंता पाडलं आणि ही दशा असणारी मला प्राप्त झाली असं मात्र ती अप्सरा त्या ठिकाणी बोलू लागले. साधूशी जो करी छळन अथवा करी उद्धतपण किंवा करी जो हेळन तात्काळ पतन तो पावे. ज्याप्रमाणे
साधू संत सज्जन यांचं असणारं या ठिकाणी हेळण करायचं नसतं. आलं तांब्यावर पाणी द्यावं, नाही जीव घालणं झालं तर चांगलं बोलावं, पण उदतपण करू नये. आणि उदतपण झालं माझ्याकडून चूक झाली मात्र या, आणि म्हणून ही दशा मला प्राप्त झालती असं अप्सरा त्या ठिकाणी बोललेले आहे. न होते पुराणीच्या कथा माझा अनुभव प्रत्यक्ष आता. जे उपेक्षिती साधू संता त्यांशी खस्ता रोकडी. पुराणामध्ये कथा असंख्यत आहेत, पुराण सोडा, पण माझा अनुभव आहे ती अप्सरा सांगू लागली. आणि माझ्याकडून काही अपराध झाला आणि म्हणून ही असणार पतन भोगण्याची पाळी मला या ठिकाणी आलेली आहे असं ती अप्सरा त्या ठिकाणी मात्र्याला सांगू राहिली आहे. काय बोला. ऐसे विनविता ऋषी जन तिही होनिया प्रसन्न. मज दिदले वरदान तुझे उद्धरण हनुमंत. काय सांगावं, मी विनंती केली महाराज, मी असणारा उदत नव्हते, मी काही असणारी अभिचारिणी नाही, मी देवांगना आहे. काही कारणास्तव मला या ठिकाणी पडण्याची वेळ आली. मी विनंती केली, त्या ऋषी मुनींनी असणारा मला ओ श्राप दिला आणि ओ शाप देऊन हनुमंताच्या पायाच्या प्रशानं तुझं उद्धारण होईल असा आशीर्वाद मला मिळाला. आणि मात्र ती प्रतिती आज नसणारी मला आलेली आहे. तो राहोनिया जळवासी धरेची कपीच्या पायासे. स्पर्श होता सज्जनासी तेने उद्धरसी सत्संग. काय म्हणले म्हणता, तू असणार त्या जळवाशी त्या पाण्यामध्ये राहतील, पायाचा प्रश्न होईल मात्र याच्या. आणि त्या भक्ताच्या पायाचा प्रश्न झाल्याबरोबर तुझा उद्धार होईल असा आशीर्वाद मात्र त्या ठिकाणी मला मिळाला. आणि ते माझ्या परिचयाला आज आलेला आहे, माझा उद्धार झाला असं ती अप्सरा त्या ठिकाणी बोलले. सत्संगास्तव पाही संसार तरते ते देही. इतर शाप बापुडे काही मुक्त होई जे सत्संगे. काही तर गोड ओळी दिलेली आहे. साधू संतांच्या संगतीनं सांसारिक लोक सुद्धा तरले जातात. संसारामधून या ठिकाणी देवदेव माणसाला करायला मिळत नाही, काही गोष्टीला असणारा धिकार होतो, पण तसे सुद्धा संसारी आणि साधू संतांच्या संगतीनं त्यांचा उद्धार होतो. आणि त्याचप्रमाणे आज माझी असणारी अवस्था या ठिकाणी झालेली आहे. तुझ्यासारख्या साधू संतांचं दर्शन झालं, पायाचा प्रशय झाला आणि माझा उद्धार झालेला आहे. तै पास मी येथो वर्षायुत आयुत होते मी तुझी वाट पाहत. झाले निर्मुक्त तुझे मात्र तेव्हापासून अवित वर्षानं मी या ठिकाणी तुझी वाट पाहत होते. तो प्रसंग आला, तुझी भेट झाली, तुझ्या पायाचा प्रशय झाला आणि माझा असणारा उद्धार झाला. अप्सरा बोललेले. जन्म मरणावस्था मज नाही गा सर्वथा. म्हणून कळे काळा हनुनीला आता स्वस्वरूपाता पावले. स्वतःच्या स्वरूपाला मी पावले, कारण मला जन्म नाही मरण नाही. मी देवाची असणारी देवांगना आहे, स्वर्गभूषण आहे. आणि आज असणार मला या ठिकाणी माझी मुक्तता झालेली आहे. अशा प्रमाणे त्या ठिकाणी असणार ती अप्सरा मात्र्याला बोललेले. आपले निज सुख पाही निरोपावे सद्गुरु पाये. ते मिला धले सर्वही झाले उतराई भवश्रमा. ज्याप्रमाणे भवश्रमामधून सद्गुरु कृपा माझ्यावर झाली आणि त्या कृपेनं माझा असणारा या ठिकाणी उद्धार झाला. अप्सरा असणारी बोलू लागली. सद्गुरूचे स्थिती आईसी स्वयानुभवने ज्या सुखासी. तेची पावे शिष्याशी नुन्याधिकासी न करो. ज्याप्रमाणे सद्गुरूची स्थिती तशी आहे. ज्याच्याकडे सद्गुरू आहे, ज्याच्याकडे भक्ती आहे, जो असणारा राम भक्त आहे आणि तो सद्गुरू आहे आणि त्या सद्गुराची स्थिती तशी असते. स्वतः उद्धार होतो, पण ते सद्गुरू असणारा जगाचा उद्धार करायला बसलेला आहे. तशी असणारी अवस्था त्या गुरुमाऊलीची असते. अशा प्रमाणे या ठिकाणी गौबा काका परिहार देऊ लागले. पित्याचे समस्त वित्त पुत्र स्वामित्वे अंगीकारित.
तैसे सद्गुरु सुख समस्त शिष्याक्रमित भावार्थे. ज्याप्रमाणे त्याला रजिस्ट्री करून घेणं लागत नाही, पित्याच्या माग पुत्राची संतती ती असणारी काय असती, प्रॉपर्टी असती, सर्व काही असतं त्याप्रमाणे. आणि सतगुरूचं जे असणारं ज्ञान असतं त्याला काही मागाय जायची गरज नसती, आपण आप असणारं ते प्राप्त होत असतं. तशी असणारी अवस्था माझ्या गुरुची माझ्यावर कृपा झाली आणि माझी मारत असणारी फळाला गेली. असं असणारं कोण म्हणू लागलं, या ठिकाणी गावोबा काका बोलू लागले. अजात पक्षाची जाती पाहिने माऊली वाचोनी काही, मुख पसरनिया सर्वही ग्रासावगा हे झेलित. ज्याप्रमाणे एखादं पाखरू असतं, पिल्लू असतं, आपली आई चराई गेलेली असते, कशानेही झाडाचा फटा हल्ला तरी ते तोंड वाजतं, कारण त्याला वाटतं आपली आई आली, चारा घेऊन आली. तशी असणारी अवस्था माझ्या गुरु माऊलीनं हे रामानाचा घास, हे चारा असणारा माझ्या मुखामध्ये घातला. अशा प्रमाणे या ठिकाणी गावोबा काका हा असणारा परिहार देऊ लागले. ते तैसेचे प्रेमे तेने विसरून आपुले खाणे, सगळा घास बाळका देणे, बाळा कारणे अवंचक. ज्याप्रमाणे जशी विश्व माता किंवा आपली माता असते, आपला घास खाणं विसरते आणि तो गोड घास असणारा आपल्या बाळाच्या मुखात घालते, त्याप्रमाणे असणारे सद्गुरू माझे बाबा असणारे नाथबाबा त्यांनी माझ्या मुखामध्ये या ठिकाणी घातलेला आहे. असं गावोबा काका या ठिकाणी परिहार देऊ लागलेला आहे. तुझी माझा ईश्वरू, तुझी माझा सद्गुरू, मज दिना उद्धारो केला साचार त्वाएक. ज्याप्रमाणे दीन जन यांचा उद्धार करणं हे सद्गुरूला असणारं सोपं असतं आणि ज्याने असणारी गुरुभक्ती केली आणि त्याचा असणारा उद्धार होतो, त्याप्रमाणे माझा या ठिकाणी उद्धार झालेला आहे आणि गुरुकृपेस्तव हा असणारं रामायण मी करू लागलेलो आहे. गावोबा काका बोलू लागले. संसार सागरी बुडता सद्गुरु वाचोनिया तत्वता, अन नाही सोडविता सत्यवार्ता हे मा. ज्याप्रमाणे संसार सागर एवढा मोठा आहे, अथंक असणारा संसार आहे, त्याला त्या संसाराला सागर मानलं गेलं, सागर मानलं गेलं. या संसाराला एवढा मोठा संसार आहे आणि या संसारात कुणी तरत नाही, परंतु गुरुची कृपा झाल्याच्या नंतर संसारातून सुद्धा संसारिक तरुण जातात. तशी असणारी माझी अवस्था या ठिकाणी गावोबा काका सांगू लागले. माझ्या गुरुची कृपा माझ्यावर झाली, त्या ठिकाणी असणारे संसारिक तरतात, तर माझी काय कथा, त्याप्रमाणे मी असणारा तरलो. अशा प्रमाणे गावोबा काका बोलू लागले. भवसागरी तारका जगी तू एकला एक, तुझ वाचनी अनेक न दिशे देख त्रिजगती. ज्याप्रमाणे जगाचा तारक आणि या जगीचा तारक तो असणारा तीन लोकांमध्ये तुझ्यासारखा महान अशी असणारी अवस्था दुसरी काही मला कुठं या ठिकाणी प्राप्त झाली नाही हनुमंता. अशा प्रमाणे ते अप्सरा या ओळीतून बोललेले. एका जनार्दनाचे रंके अंध पंगो दीन मुखे, देखो न्याय काय के सत्वर आलिंगी. पंगू आंधळे मुखे बहिरे जे गोर गरीब दीन दुबळे सर्वांचा उद्धार करण्यासाठी भगवंत तत्पर आहे, गुरु असणारा तत्पर आहे, ती असणारी अवस्था माझी झालेली आहे. असा परिहार या ठिकाणी गावोबा काका असणाऱ्या ओळीतून देऊ लागलेले आहे. ए नाम एक रूप एक वर्णाश्रम धर्म एक, जगी जनार्दन एक, नाम तारक त्रिजगती. नाम असणार तीन लोकांमध्ये तारक आहे. श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम. हे असणारा असा जप आहे, हे साधा नाही. तीन लोकाचा तारक आहे, मृत्यू पाताळ आणि स्वर्ग. तीन लोकांमध्ये जरी जो जप करीत असेल ते कधीही असणारा वाया जाणार नाही. तो काय होईल, तो बरोबर त्याला असणारी मुक्ती प्राप्त झाल्याशिवाय राहणार नाही. अशा प्रमाणे रामायण करते गावोबा काका असणार आपल्याला सांगू राहिले आहेत. एका जनार्दना शरण अप्सरा स्तवन, सांगो पाहे पुढील चिन्ह सावधान परिसा. ज्याप्रमाणे जनार्दन स्वामीची शरणागती पत्करलेली आहे आणि हे सर्व काही आतापर्यंत त्या अप्सरेनं मारुतीला सांगितलेलं आहे. आणि आता पुढचं चिन्ह ती अप्सरा जाता जाता तिचं विमान असणार कुठं जाऊ लागलेलं आहे, तिचा उद्धार झालेला आहे, स्वर्गामध्ये जाऊ लागलेली आहे. जाता जाता काळ नेहमी कोण आहे कसा आहे याची माहिती मारुतीला देऊ लागलेली आहे. अशा प्रमाणे
सज्जनाचा स्वभाव पूर्ण दीनदयाळू चातक घन अनाथासे देखता जान घेती धावोनी उचलो. सज्जनाचा साधू संतांचा स्वभाव असतो अनाथ दीन दरिद्री ज्याला कुणी नाही अशाला असणार त्याच्यावर कृपा करणं त्याच्यावर क्षमा करणं त्याच्यावर दया करणं ही साधू संतांची असणारी अवस्था असते. आणि म्हणून अशा सद्गुरूंना असणार मी या ठिकाणी तरल्या गेलो. अशा प्रमाणे या ठिकाणी गाऊबा काका आणि या ठिकाणी असणार परिहार देऊ लागले आहेत. गोड लागे निज मानसी तेवेचो वंचोनिया स्वगोत्रासे ने दोन्ही स्त्री पुत्रासी अनाथासी अर्पित. साधू संतांची स्थितीच अशी असते आपल्या गोत्रजाला आपल्या श्रीपुत्राला न देता जे अनाथ गरीब दुबळे असे असते त्यांना अर्पण करतात. तशी असणारी अवस्था त्या साधू सज्जनाची त्या गुरुची असते. त्याप्रमाणे माझ्या गुरुनं स्वतः न करता स्वतः रामानाचा गोड घास न घेता माझ्या मुखामध्ये अर्पण केला. अशा प्रमाणे त्या ठिकाणी गाऊबा काका आपल्या सद्गुरूविषयी नाथबाबाविषयी हा असणारा परिहार देऊ लागले आहेत. या परे मी अनाथ भवदरिद्रे होतो पीडित एका जनार्दनी येत केलो सनात त्रिजगती. ज्याप्रमाणे अनाथ होतो दीन होतो दरिद्री होतो आणि माझ्या गुरुची कृपा माझ्यावर झाली सनात झालो. 3 लोकांमध्ये असणारा माझा जे जे कार होऊ लागला अशी अवस्था माझी स्वतःची झालेली आहे असं गाऊबा काका या ठिकाणी या ओळीमधून असणार आपल्याला सांगू लागले. झाले अप्सरा उद्धरण पुढे काळ नेहमीच मर्दन एका जनार्दना शरण गोड निरूपण उरले. ज्याप्रमाणे अप्सराचा उद्धार झालेला आहे पुढच्या अध्यायामध्ये काळनेमीचं मर्दन म्हणजे मरणार आहे अशी असणारी अवस्था आहे. अध्याय असणारा संपलेला आहे. अशा प्रमाणे या ठिकाणी गाऊबा काकानं आपल्याला सर्वांना असणारा परिहार दिलेला आहे. स्वस्ते श्री भावार्थ रामायण युद्ध कांडे का कार्तिकाया अप्सर उद्धरणम नाम पंचचत्वारिशतोमाध्याय गोडा. पुंडलिकाय विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पुढील वाचक आहेत चंद्र भगवान भरत महाराज तोंडे सोनीमोहा वैजनाथ महाराज तोंडे सोनीमोहा. चला भरत महाराज तोंडे सोनीमोहा वैजनाथ महाराज तोंडे सोनीमोहा.